हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये कॉलेज गाईड सिरीज मध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं आरटीएम अकोला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहे याची पूर्ण माहिती, जेवढी की तुम्हाला एक कॉलेज प्रेफरन्स लिस्ट साठी निवडायचे आणि त्या कॉलेजची जेवढी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला हवी तुमच्या कॅटेगरीनुसार ती सगळी माहिती या छोट्या शेड्यूल मध्ये मी शेअर करणार आहे। त्याचबरोबर आपण चर्चा करणार आहोत की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून फर्स्ट सीट साठी सीट अलॉटमेंटला किती ऑल इंडिया रँक असायला हवा, त्याचबरोबर तुम्हाला याच कॉलेजमध्ये जी काय लास्ट सीट असेल तुमच्या कॅटेगरीची त्या सीटसाठी सीट अलॉटमेंटला किती ऑल इंडिया रँक असायला हवा आणि तुमच्या कॅटेगरीमधून 2025 मध्ये किती नीट स्कोर ऍडमिशन झाले याची सविस्तर माहिती मी या छोट्या शेड्यूलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा, त्याचा रिप्लाय मी नक्की करेल। आता जर सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी कॉलेज कोड बघितला, हा कोड तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करणार आहे चॉईस फिलिंग, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कोड टाकावा लागतो जो की 3237 या कॉलेजचा चॉईस कोड आहे। हा कोड तुम्ही त्या ठिकाणी टाकला म्हणजे हे कॉलेज तुमच्या त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट मध्ये ऍड झालं कन्सिडर होतं। आता जर आपण इंटेक कॅपॅसिटी बघितली तर टोटल 75 जागा तुम्हाला बघायला भेटतील। आता या 75 जागांमधून 85% ज्या जागा असतील ना त्या तुमच्या आपल्या 85% स्टेट कोट्यामधून भरल्या जातील, कॅटेगरीनुसार या जागा असतील, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि ज्या काय 15% सीट असतील 75 पैकी तर त्या तुमच्या ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग मधून भरल्या जातात AA-CCC मार्फत, हे तुम्हाला लक्षात घेणे। आता कॉलेजची स्थापना कधी झाली तर 1955 हे कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल। जर आता आपण हॉस्पिटलमध्ये बेडचा विचार केला तर 100 बेडचे हॉस्पिटल जे आहे ते या कॉलेज सोबत तुम्हाला दिसून येणार आहे। आता जर तुम्ही पीजी म्हणजे एमडी किंवा एमएस करायचा विचार करताय आणि या कॉलेजमध्ये एमडी एमएस चे डिपार्टमेंट आहेत का नाही किंवा एमडी एमएस चा कोर्स आहे का नाही याचा जर विचार केला तर या कॉलेजमध्ये एमडी एमएस म्हणजे पीजी एज्युकेशन तुम्हाला 100% बघायला भेटणार आहे। जर तुम्हाला हे कॉलेज अलॉटमेंट झालं, तुम्ही या कॉलेजमधून बीएमएस करताय आणि ज्यावेळेस तुम्ही फायनल इयर कंप्लीट करून इंटर्नशिप मध्ये जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला इंटर्नशिप मध्ये स्टायफंड दिला जाणार आहे। 18,000 रुपये स्टायफंड असणार आहे आणि एका महिन्याचा असणार आहे, हे लक्षात ठेवणे। जर समजा एखादा मुलगा जो की पार्शियल ड्रॉपचा विचार करतोय म्हणजे तो आता कॉलेज जॉईन करणार आहे आणि तो पुढच्या वर्षी आफ्टर 1 इयर ना आपलं ऍडमिशन कॅन्सल करायचा विचार करतोय तर त्याला काहीतरी पेनल्टी द्यावी लागते आणि ती पेनल्टी तुम्हाला किती याचा जर आपण विचार केला तर जवळपास 3 लाख रुपये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी भरावी लागणार आहे आणि ही पेनल्टी तुम्हाला फर्स्ट इयरची फीस सोडून असते, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता जर आपण फीसचा विचार केला कॉलेजच्या तर कॉलेजची फीस ही कॅटेगरी वाईज आणि इन्कम नुसार वेगवेगळी असते, मुलांसाठी वेगळी असते, मुलींसाठी वेगळी असते। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जेंडर आणि तुमची कॅटेगरी कमेंट मध्ये कमेंट करा, मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर डेफिनेटली शेअर करेन कमेंटच्या रिप्लाय मध्ये। आता जर आपण हॉस्टेलचा विचार केला तर या कॉलेजमध्ये हॉस्टेल प्रेझेंट आहे आणि हॉस्टेल प्रेझेंट आहे तर तुम्हाला हॉस्टेलची जी फीस असणार आहे ती फक्त आणि फक्त 4,000 रुपये असणार आहे एका वर्षाची, त्याच्यामध्ये लाईट बिल वगैरे सगळं आलं तर हे लक्षात घ्या। आता जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला तर आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ मध्ये चर्चा करणार आहोत। मी तुम्हाला तुमची कॅटेगरी शेअर करणार आहे, तुमच्या कॅटेगरीमधून जी काय फर्स्ट सीट अलॉटमेंट होणार आहे तर त्या मुलाचा ऑल इंडिया रँक किती असायला हवा, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून जे काही शेवटचं सीट अलॉटमेंट होणार आहे त्या सीटसाठी तुमचा ऑल इंडिया रँक किती असायला हवा, तसंच 2025 मध्ये जो काही नीट स्कोर आहे ना क्लोजिंग नीट स्कोर तर तो किती होता हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर 2,13,330 पर्यंत फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट सीट साठी या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं एससी कॅटेगरी मधून। एससी कॅटेगरी मधून लास्ट विद्यार्थ्यासाठी 2,41,552 नीट स्कोर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर चेक करू शकतात। एसटी कॅटेगरी 3,93,498 फर्स्ट, 4,52,568 लास्ट या ठिकाणी नीट स्कोर तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटेल। पीजे कॅटेगरी 1,41,894 फर्स्ट, 1,63,146 लास्ट। एनटीडी कॅटेगरीचा विचार केला तर 1,64,511 फर्स्ट, 1,64,511 लास्ट तुम्हाला बघायला भेटेल। आता ही जी एनटीबी एनटीसी आणि एनटीडी कॅटेगरी राहते ना तर या कॅटेगरीमध्ये जे काही कॉलेज आहे तिथे 1 किंवा 2 जागा असतात, त्याच्यामुळे जो फर्स्ट विद्यार्थी असतो तेवढा स्कोर जो आहे तो लास्ट विद्यार्थ्याचा असतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणे। म्हणजे कॅप राऊंड 1 चा जो कट ऑफ जाणार आहे ना तोच कॅप राऊंड लास्टचा कट ऑफ असतो, हे पण तुम्हाला या ठिकाणी आठवण ठेवणं पडेल। आता आपण एनटीसी चा विचार केला 1,29,764 फर्स्ट, 1,35,952 लास्ट। एनटीडी कॅटेगरी मधून 1,45,853 फर्स्ट, 1,45,853 लास्ट आहे। ओबीसी कॅटेगरी मधून 1,23,007 फर्स्ट, 1,75,280 पर्यंत तुम्हाला शेवटच्या सीटसाठी या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं। एसीबीसी कॅटेगरी मधून जर विचार केला तर 1,22,523 फर्स्ट विद्यार्थी आणि 1,73,003 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँक नुसार शेवटच्या सीटसाठी अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे। ईडब्ल्यूएस मधून 1,29,571
1,71,562 पर्यंत जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं 2026 मध्ये. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 96,440 फर्स्ट विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालं होतं आणि 1,43,572 पर्यंत तुम्हाला या कॉलेजमध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आता जो ऑदर रिझर्वेशन आहे डिफेन्स 1 साठी तुम्ही 2,31,929 पर्यंत एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक घेऊन चलू शकतात, पण हा रँक खूप जास्त व्हॅरी करू शकतो, कारण जेवढा तुमचा डिफेन्स मधून रँक येणार आहे तेवढ्या जागा असतील तर तुम्हाला त्या कोर्स मध्ये जे आहे ते 100% सीट अलॉटमेंट होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. डिफेन्स 2 साठी 2,04,221 पर्यंत घेऊन चलू शकतात. फिजिकल हँडिकॅपचा जो लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ होता 383 मार्क होते आणि या ठिकाणी ऑल इंडिया रँक तुम्ही चेक करू शकता. जवळपास जो ऑल इंडिया रँक होता तो 2,43,802 एवढा होता. पण जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप मधून येतात आणि तुम्ही जर नीट एक्झाम क्वालिफाय केली असेल म्हणजे जनरल कॅटेगरी मधून 213 प्लस तुमचा स्कोर येत असेल आणि रिझर्व्ह कॅटेगरी मधून 177 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला यावर्षी 2026 ला महाराष्ट्र स्टेटमध्ये कुठे ना कुठे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 100% अलॉटमेंट होऊ शकतं. आता या मुलांना बीएमएस त्याला आवडतं म्हणून घेतलं असेल किंवा त्याला घरापासून दूर जाणार असेल म्हणून घेतलं असेल किंवा काउन्सिलिंग मध्ये काही चुकी झाली असेल त्याच्यामुळे खूप चांगले मार्क असताना फिजिकल हँडिकॅपचे डॉक्युमेंट असताना पण त्याला बीएमएस मध्ये ऍडमिशन झालं तर त्याचा प्रश्न झाला. पण तुम्ही फक्त नीट एक्झाम क्वालिफाय असाल तुमच्या कॅटेगरीनुसार तरी पण तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून गव्हर्नमेंट एमबीबीएस ला महाराष्ट्र स्टेटमध्ये 100% सीट अलॉटमेंटचा चान्स लागू शकतो. तर ही एक इन्फॉर्मेशन होती जे काय आपलं अकोल्याचं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज होतं त्याच्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन कॉलेजच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की आम्ही तुम्हाला जेवढे काय महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट बीएमएस कॉलेज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन या फॉर्मॅटमध्ये शेअर करू आणि तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट नेमकी कशी बनवायची यासाठी हेल्प होऊन जाणार आहे. तसंच जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आम्ही ही पीडीएफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नक्की शेअर करू आणि तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.